जय संविधान जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक. सर्वांचे स्वागत करतो. पुणे दिनांक 3/1/2026 रोजी राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रभाग क्रमांक 28 मधील उमेदवार रागिणीताई कांबळे गायकवाड, स्वातीताई भालेराव यांनी महापुरुषांना अभिवादन करून निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. सर्व मतदारांना गॅस सिलेंडर चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. महात्मा ज्योतिबा फुल्यांचा जय ज्योती जय क्रांती, जय ज्योती जय क्रांती, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुल्यांचा जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. सावित्रीबाई फुलेंचं जय असो. ज्योतिबा फुलेंचं जय असो. अण्णाभाऊ साठेंचं जय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचं जय असो. वंचित बहुजन आघाडीचं जय असो. वंचित बहुजन आघाडीचं जय असो. नेते बाळासाहेब आंबेडकरांचं जय असो. नेते बाळासाहेब आंबेडकरांचं जय असो. सौरागिनी विश्वास कांबळे गायकवाड, पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 28 गट अ मधून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून मी घोषित झालेले आहे. आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आपण प्रचाराची सुरुवात करत आहोत. सावित्रीबाई फुलेंना वंदन करून आपण सुरुवात केली आहे. शुभकामना. बोला. तसेच विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी भूमिका आहे की मी सर्वप्रथम भारतीय आहे आणि अंतिमही भारतीय आहे, हाच त्यांचा वसा घेऊन, तसेच की मला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे, हे जे स्वप्न आहे हेच त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचे नातू बाळासाहेब आंबेडकर यांनी जी सुरुवात केलेली आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सर्व वंचितांना एकत्रित करून जे त्यांचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण झगडत आहोत. तसेच आपण पाहिलं असेल की महात्मा फुलेंनी त्यांच्या सावित्रीबाईला कसं बाहेर काढलं आणि त्यांच्यामुळेच आज आम्ही इथे या स्त्रीचं जे शिक्षणाचा जो अधिकार दिलेला आहे तर त्यामुळे आम्ही इथे आज आम्हाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार जसा दिलेला आहे, प्रत्येकाला एक मतदान, गरीब असो किंवा श्रीमंत असो त्याला मताचा अधिकार जसा दिलेला आहे, तसंच निवडणुकीमध्ये उमेदवारीचा सुद्धा स्त्रियांसाठी जो वाटा दिलेला आहे त्या वाट्याचं जे काही त्यांनी आमच्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे त्या जबाबदारी पार पाडण्यासाठी आणि जनतेच्या सर्व ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आपण हे काम करत आहोत. जसं की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं. त्यांनी लहान वयातच त्यांनी प्रतिज्ञा घेतली होती की मला म्हणजे माझं स्वराज्य निर्माण करायचं आहे. पण ते स्वराज्य निर्माण करत असताना त्यांना पण प्रचंड अडचणी आल्या आणि त्या प्रत्येकांचा वसा घेत त्यांचे विचार घेत आपण पुढे जात आहोत. तरीही अजूनही आपल्याला समाजामध्ये भारताच्या देशामध्ये जे काही ही गिळंकृत प्रवृत्ती आहे त्यांची जी या भारत देशाला घुस लागलेली आहे तर त्याच्यासाठी आपल्याला वंचित बहुजन आघाडीचं चिन्हसुद्धा असं मिळालेलं की गॅस सिलेंडर. या गॅस सिलेंडरमधून आपण त्यांना जी लागलेली घुस आहे त्या वायूच्या द्वारे आपण त्यांचा विनाश करणार आहोत आणि आपण आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा हा एक आपला प्रयत्न आहे. धन्यवाद. सौ स्वाती अनिकेत भालेराव, मी वार्ड क्रमांक 28 ड मधून वंचित बहुजन आघाडीची उमेदवार आहे. जी माझ्यावरती श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जबाबदारी आणि विश्वास ठेवून जे केलेला आहे त्यासाठी मला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मतदानात भरघोस मतांनी विजयी करावं. आणि आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आम्ही आज प्रचाराची सुरुवात केली. जय भीम. जय भीम. हनुमंत शिवाजी फडके, वंचित बहुजन आघाडीचा मी पुणे शहर उपाध्यक्ष आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जे वार्ड क्रमांक 28 मधून
रागिणीताई गायकवाड कांबळे व स्वातीताई आलेराव यांना उमेदवारी जी दिलेली आहे त्यांना निवडून आणण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते तन मन धनाने या दोघीच्या पाठीमागे उभे राहून यांना निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि सर्वांनी प्रयत्न करावा अशी मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं विनंती करतो. आयकॉन सुजातसाहेब आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर या सर्वांच्या आशीर्वादाने ही निवडणूक होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता म्हणून प्रभाग क्रमांक 28मध्ये जे आमच्या 2 भगिनी रागिणीताई कांबळे गायकवाड तसेच स्वातीताई भालेराव यांच्या प्रचारार्थ आम्ही आज इथं सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आम्ही प्रचाराचा नारळ फोडत आहोत आणि आमच्या प्रभाग क्रमांक 28च्या सर्व जनतेला, माता भगिनी व तसेच माझे बंधू मित्रपरिवारांना सर्वांना आम्ही बाळासाहेबांची ताकद वाढवण्याचे जे आवाहन करत आहोत त्या निमित्ताने आज आम्ही आंबेडकर पुतळ्यापाशी अभिवादन करून प्रचाराला सुरुवात करतो. जय भीम, जय भारत.